चॅनलमध्ये आपण अकाउंटिंग रिलेटेडचे बेसिक ते ॲडव्हान्स लेवलचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. जर तुम्हाला अकाउंटिंग शिकायची असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. या यूट्यूब चॅनलमध्ये कुठल्याही शाखेचे विद्यार्थी अकाउंटिंग शिकू शकतात. चला तर सुरू करूया. अकाउंटिंग शिकण्यासाठी अकाउंटिंगचे काही रूल्स आहेत ते आपल्याला सगळ्यात आधी माहीत असणे आवश्यक आहे. सगळ्यात आधी आपण गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग हे महत्त्वाचे रूल आहे. यामध्ये 3 महत्त्वाचे रूल आहेत. रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आता रिअल अकाउंटमध्ये काय म्हटलं आहे, जर तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात, त्या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची गोष्ट जर येत असेल, तर त्याला डेबिट करायचं. इकडे बघा. रिअल अकाउंट म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इनटू द बिझनेस. क्रेडिट व्हॉट गोज आउट फ्रॉम बिझनेस. रिअल अकाउंटचा रूल काय म्हणते आपल्याला, डेबिट व्हॉट कम्स इनटू द बिझनेस म्हणजे काय, जी काही वस्तू आपल्या व्यवसायामध्ये येत आहे त्याला काय करायचंय, डेबिट करायचं आहे. आणि जी काही गोष्ट आपल्या व्यवसायाच्या बाहेर जात आहे त्याला क्रेडिट करायचं आहे. उदाहरणार्थ असा घ्या की मी माझ्या व्यवसायासाठी मशिनरी परचेस केली आहे. मशिनरी परचेस बाय कॅश रुपीज 20,000. ठीक आहे. आता मी माझ्या व्यवसायासाठी मशिनरी विकत घेतली आहे. तर मशिनरी विकत घेतल्यानंतर काय होणार, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. किती, मशिनरी कॅश अकाउंट 20,000 20,000. ठीक आहे. आता मी माझ्या व्यवसायासाठी लागणारी होती मशिनरी मी विकत घेतली आहे. त्याच्यासाठी मी पैसा दिला आहे. तर रिअल अकाउंटचा रूल काय म्हणते, डेबिट व्हॉट कम्स इनटू द बिझनेस. तर माझ्या व्यवसायामध्ये काय आली, मशिनरी आली आहे आणि माझ्या व्यवसायातून काय गेला आहे, पैसा गेला आहे. तर मी काय केलं, कॅशला टू कॅश अकाउंट. हा रिअल अकाउंटचा रूल आपल्याला सांगतोय की डेबिट व्हॉट द कम्स इनटू द बिझनेस. ज्या व्यवसायात कोणतीही गोष्ट येत असेल तर त्याला डेबिट करायची आणि जी व्यवसायाच्या बाहेर जात असेल त्याला क्रेडिट करायचंय. हे उदाहरण आहे रिअल अकाउंटचं. आता पर्सनल अकाउंट काय म्हणतंय, पर्सनल अकाउंट काय करतंय, हे पर्सनल अकाउंट या पर्सनल शब्दामध्ये, पर्सनल अकाउंट या शब्दामध्ये पर्सन आहे. या पर्सन मध्ये व्यक्ती, व्यवसाय, व्यक्ती असं म्हणता येईल की एखादी कंपनी, फर्म, त्याला पैसे जर आपण दिले तर ते व्यक्तीला काय होणार, ते पैसे भेटणार. तर ते काय होणार, व्यक्तीला डेबिट होणार. माझ्याकडून पैसे जात आहे तर माझ्याकडून काय होणार, क्रेडिट होणार. आता उदाहरणार्थ कॅश पेड टू राम. आता मी काय केलंय, रामाला कॅश दिली. किती रुपये कॅश दिले. आता या कॅश मध्ये मी रामाला 10,000 रुपये दिले. ठीक आहे. रामाला 10,000 रुपये दिले तर इथे एंट्री काय होणार माझी, की कोणाला पैसे भेटले, नॉमिनल रूल, पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगते आपल्याला, की ज्या व्यक्तीला पैसे भेटले त्या व्यक्तीला डेबिट करायचे. आता इथे पैसे कोणाला भेटलेत, रामला भेटलेत. राम अकाउंट डेबिट. ठीक आहे. किती रुपये, 10,000 रुपये. टू काय गेले, माझ्याकडून कॅश गेली, कॅश टू कॅश अकाउंट 10,000 रुपये. हे झाला पर्सनल अकाउंटचा रूल. आता इथं कोणती व्यक्ती येऊ शकते, बँक येऊ शकते किंवा एखादा कंपनी येऊ शकते, एखादी फर्म येऊ शकते. ठीक आहे. याच्यामध्ये ज्या व्यक्तीला आपण जर व्यवसायातून पैसे द्यायचे असेल तर त्याला डेबिट करायचं आणि ज्या आपल्याकडून पैसे जात असेल तर त्याला क्रेडिट करायचं. आता तिसरा महत्वाचा रूल म्हणजे नॉमिनल अकाउंट. आता व्यवसाय करत असताना आपल्याकडे नवीन नवीन प्रकारचे खर्च होत असतात, जसे की सॅलरी आहे, रेंट आहे, अजून इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट आहे, हे आपण करत असतो. तर नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्याला काय सांगतंय, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता माझ्याकडे काय आहे झालंय, मी आता रेंट पे केलाय, रेंट पेड ऑफ रुपीज
5000. आता मी बाय कॅश आता मी काय केलंय, रेंट पे केलाय 5000. आता इथं 50,000 ठीक आहे, 5000 रुपये मी रेंट पे केलाय. ओके, आता इथं एंट्री कशी होईल, नॉमिनल अकाउंटच्या रूलचं काय सांगते आपल्याला की डेबिट द एक्सपेन्सेस. आता माझा रेंट काय झालाय, खर्च झालाय माझ्या व्यवसायातला, मी काय केलंय, रेंट पे केलाय. रेंट अकाउंट डेबिट 5000 टू कॅश. माझ्याकडून कॅश केली आहे 5000. ठीक आहे, हे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग आपल्याला सांगतं की अकाउंटिंग कशी करायची, नेमकं डेबिट कोणाला करायचं, क्रेडिट कोणाला करायचं. पर्सनल रिअल अकाउंटचा रूल काय सांगते आपल्याला, डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस. व्यवसायात काय जे आलं त्याला डेबिट करा, आणि जे व्यवसायातून काय जात असेल त्याला क्रेडिट करून टाकायचंय. तसंच पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगते, डेबिट द रिसिव्हर. ज्या व्यक्तीला कोणाला व्यवसायातून जर पैसे जात असेल बाहेर, ज्याला भेटत असतील त्याला काय करायचंय, डेबिट करायचंय, आणि ज्याच्याकडून पैसे जात आहे त्याला क्रेडिट करायचंय. आता आपल्याकडून पैसे गेले, इथं आपण रामला पैसे दिलेत, आपल्याकडून काय केले, कॅश पेड टू राम, एंट्री काय झाली आपली, राम अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तसंच नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगते आपल्याला की डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स ऑर गेन्स. आता काय झालं, इथं मी रेंट पे केलाय, माझा काय झाला, खर्च झालाय, तर रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अशा प्रकारची एंट्री ही होती. गोल्डन रूल्स आपल्याला सांगते की अकाउंटिंग कशी करायची. ठीक आहे, एवढं समजलं असेल. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एंट्र्या कशा तयार करायच्या किंवा जनरल लेजर बुक कसं तयार करायचं हे आपण शिकणार आहोत. तर या YouTube चॅनल माध्यमातून तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे. तर त्यामुळे या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, किंवा नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटेल, अकाउंटिंग शिकायला भेटेल.